हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा जी की आपली 8 ऑक्टोबरला होणार आहे त्याची तयारी आपण करतो. यासाठी विशेष टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे आणि या टेस्ट सिरीजचा प्रत्येक पेपर, या पेपरमधील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित या YouTube चॅनलवर पाहत आहोत, जेणेकरून एक्झामच्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास चांगल्या रीतीने होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. एकूण 10 टेस्ट पेपर होतील आणि या टेस्ट पेपरची विशेषता अशी आहे की प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण तुम्हाला टेस्टच्या शेवटी पीडीएफच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. याची फीस नाममात्र 400 रुपये ठेवण्यात आली आहे. तर तुम्ही सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक 76 पासून आज आपण पाहणार आहोत, जे की करंट अफेअर्स चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहेत. महिला आणि मुलांना एकात्मिक लाभासाठी कोणत्या योजनांची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली? मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी की पोषण 2.0. तर या अर्थसंकल्पामध्ये जे मागचं झालं त्याच्यामध्ये मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 द्वारे महिलांना आणि मुलांना एकात्मिक लाभ प्राप्त करण्यासाठी 2 लाख अंगणवाड्या अद्ययावत केल्या जाणार आहे. याच्यामध्ये याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4 वरील सर्वच्या सर्व. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 77, प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या 5व्या पाणबुडीचे नाव काय देण्यात आले आहे? तर त्या पाणबुडीचं नाव देण्यात आलेलं आहे मित्रांनो वागीर. काय नाव आहे पाणबुडीचं? प्रोजेक्ट 75 वागीर. तर प्रोजेक्ट 75 यार्ड 11879 मधील भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील 5व्या पाणबुडीची पहिली सागरी चाचणी 1 फेब्रुवारी 2022लाच ही पार पडली. 1 फेब्रुवारी 2022ला आणि जी यशस्वीपणे पार पडली. आणि नोव्हेंबर 2020 मध्ये MDL अर्थात माझगाव गोदी जहाज बांधणी मर्यादित या कंपनीच्या कान्होजी आंग्रे बंदरात या पाणबुडीचं जलावतरण करण्यात आलं होतं आणि सेवेत समाविष्ट झाल्यानंतर या पाणबुडीचं नाव ठेवण्यात येणार आहे वागीर. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 78, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे 2022 विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालाय? हा जाहीर झालाय भारत सासने यांना. भारत सासने. उदगीर येथे झालेलं जे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं त्याचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक कथाकार भारत सासने यांना राज्य शासनाच्या वतीनं ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलास विंदा करंदीकर यांच्या नावे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. आणि त्याचे जे स्वरूप आहे ते 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह व एक मानपत्र दिला जातो. आणि हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. आणि मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 79, राज्यातील आगामी महानगरपालिका नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय 22 सप्टेंबर 2021 रोजी मंत्रिमंडळाने घेतला. त्या संदर्भात चुकीची जोडी ओळखा म्हणते. ओके, जोड्या पाहूया काय दिल्या. मुंबई महानगरपालिका 1 सदस्यीय प्रभाग, अन्य महानगरपालिका 3 सदस्यीय प्रभाग, नगरपालिका नगर परिषद 2 सदस्यीय प्रभाग आणि नगरपंचायत 2 सदस्यीय प्रभाग. तर याची चुकीची जोडी कोणती आहे? तर याची चुकीची जोडी आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 ही चुकीची जोडी आहे. नगरपंचायत 2 सदस्यीय प्रभाग नसणार आहे, तर नगरपंचायत हा 1 सदस्यीय प्रभाग असणार आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट जे बदल झाले आहे ना पंचायत राजमध्ये, हे लक्षात असू दे. हा नगरपंचायत हा 1 सदस्यीय प्रभाग असणार, त्याच्यामुळे ही जोडी आहे चुकीची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 80, 12 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्र सरकार पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला. त्या संदर्भात योग्य विधान ओळखा. महारत्न दर्जा प्राप्त हा देशातील 10वा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ठरला. याआधी या कंपनीला 2007 मध्ये नवरत्न दर्जा देण्यात आला होता आणि केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. जुलै 1985 मध्ये या कंपनीची स्थापना झाली असून नवी दिल्ली इथे याचं मुख्यालय आहे. तर याच्यातलं आपल्याला काय ओळखायचं आहे? योग्य विधान कोणकोणतं आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. तर याच्यातले योग्य विधान आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ब आणि क, की 2007 मध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झाला होता आणि ऊर्जा क्षेत्राला समर्पित ही देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा कंपनी. आपण एक सेंटेन्स थोडं स्टडी करूया. तर महारत्न दर्जा प्राप्त पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही देशातील 11वी कंपनी आहे. बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये अ मध्ये काय म्हटलं होतं? ही कितवी आहे? 10वी आहे. ते 10वी नाही आहे, हे कितवी आहे? ही 11वी आहे. त्याच्यामुळे हा सेंटेन्स जो आहे हा चुकीचा ठरतो. ब, याआधी 2007 मध्ये नवरत्न दर्जा प्राप्त झाला होता, करेक्ट आहे.
त्याच्यानंतर केवळ ऊर्जा क्षेत्राला समर्पित देशातील सर्वात मोठी पायाभूत सुविधा कंपनी, हा सुद्धा करेक्ट आहे. नंतर इथे म्हटलंय नाही जुलै 1985 मध्ये या कंपनीची स्थापना झाली, तर हे चुकीचं आहे. का बरं? कारण याची स्थापना आहे जुलै 1986 ची, जुलै 1986. त्याच्यामुळे हा सेंटेन्स सुद्धा काय चुकीचा आहे. आता हा आपल्या समोर एक अजून तुम्हाला ऍडिशनल माहिती सांगून देतो की कोणत्याही कंपनीला सार्वजनिक क्षेत्राला किंवा सार्वजनिक उपक्रमाला महारत्न दर्जा मिळवण्यासाठी काही निकष असतात. ते निकष जे पूर्ण करतात त्यांनाच तो दर्जा दिला जातो. ओके, याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. तर ते निकष कोणते आहे? तर महारत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी जे निकष आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतो की मागील 3 वर्षात 5,000 कोटी रुपयापेक्षा अधिक त्यांचा वार्षिक निव्वळ नफा असला पाहिजे. किती? 5,000 कोटी. काय असला पाहिजे? हा निव्वळ नफा असला पाहिजे. हे याचं पहिलं निकष आहे. दुसरं, मागील 3 वर्षात 15,000 कोटी रुपये इतके सरासरी निव्वळ त्याचं मूल्य असलं पाहिजे. 15,000 कोटी. ओके. त्याच्यानंतर तिसरा एक निकष आहे की मागील 3 वर्षात 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिक सरासरी उलाढाल झाली पाहिजे आणि संबंधित कंपनी भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये सूचीबद्ध असली पाहिजे आणि कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असलेला पाहिजे. अशाच कंपनीला महारत्न दर्जा देण्यात येतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 81. जागतिक लैंगिक अंतर निर्देशांकाबद्दल योग्य विधान ओळखा. संयुक्त राष्ट्र विकास परिषदेद्वारे 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो. या निर्देशांकात 2021 मध्ये भारत 140व्या स्थानी होता. आइसलँड हा सर्वाधिक लैंगिक समानता असलेला देश आहे आणि इराक हा सर्वाधिक लैंगिक असमानता असलेला देश आहे. तर याच्यातले आपल्याला कोणते सेंटेन्स ओळखायचे? योग्य सेंटेन्स आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातलं पहिलं जे सांगितलं की संयुक्त राष्ट्र विकास परिषदेद्वारे 2006 पासून हा निर्देशांक जाहीर केला जातो, तर हा इथं चुकला. तर हा जागतिक आर्थिक मंचाद्वारे जाहीर केला जातो. इथं काय म्हटलं? संयुक्त राष्ट्र विकास परिषद, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. हा संयुक्त राष्ट्र विकास परिषद जाहीर नाही करत, तर कोण जाहीर करते? हा जाहीर करतो जागतिक आर्थिक मंच. ओके. त्याच्यानंतर बी, या निर्देशांकात 2021 मध्ये भारत 140व्या स्थानी होता. हा सेंटेन्स करेक्ट आहे. ब हा करेक्ट आहे. आइसलँड हा सर्वाधिक लैंगिक समानता असलेला देश होता. करेक्ट आहे. आणि ड, इराक हा सर्वाधिक लैंगिक असमानता, नाही, हा सुद्धा चुकला. कारण की सर्वाधिक जी लैंगिक असमानता आहे तो इराक नव्हता. तो कोणता होता? तो होता अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सर्वाधिक लैंगिक असमानता असलेला देश ठरवण्यात आलं होतं, अफगाणिस्तान. ओके, त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. आपल्याला योग्य विचारले तर योग्य कोणते? ब आणि क, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 82. ग्लासगो येथे पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची 5 लक्ष्य जाहीर केली. त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश नव्हता? ओके. 2030 पर्यंत भारत अजैविक इंधनापासून 500 गिगावॅट वीज निर्मिती करेल. 2030 पर्यंत भारत ऊर्जा निर्मिती क्षेत्रापैकी 50% ऊर्जा नूतनीकरणक्षम स्रोतांपासून मिळवेल. 2030 पर्यंत भारत जैव इंधनापासून 5 गिगावॅट वीज निर्मिती करेल. आणि 2030 पर्यंत भारत आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाशी उत्सर्जनाचे प्रमाण म्हणजे एमिशन इंटेन्सिटी 45% पेक्षा कमी करेल. नंतर आहे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 1 अब्ज टनांपर्यंत कमी करेल आणि नेट झिरो अर्थात 0% कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जनाचे उद्दिष्ट 2070 पर्यंत कायम गाठेल. तर याच्यातलं या 5 लक्ष्यांपैकी कोणतं एक असं आहे की ज्याच्यात नमूद केलं नव्हतं. इथं 6 सांगितले पण 5च जाहीर झाले होते, तर ते एक कोणतं नाहीये ते इथं ओळखायला सांगितलं. ते नसणारं मित्रांनो आहे ते आहे की 2030 पर्यंत भारत जैव इंधनापासून 5 गिगावॅट निर्मिती करेल. आता जैव इंधन म्हटलं तर मग हे तर पर्यावरणाच्या नुकसानकारक असणार, त्याच्यामुळे हा सांगितलं नव्हतं, म्हणजे क नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 83. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 3 डिसेंबर 2021 रोजी देशातील पहिल्या स्वदेशी सर्व्हरचे अनावरण केले. त्या सर्व्हरचं नाव काय होतं? स्वदेशी म्हणजे भारतीय, मेड इन इंडिया. कोणतं सर्व्हर आहे भारताचं? त्याचं नाव देण्यात आलं होतं रुद्र. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय नाव होतं? रुद्र. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 84. लष्कर आणि नौदल सराव आणि देश यांच्या योग्य जोड्या जुळवा. खंजर, वरुणा, दस्तलिक आणि वज्र प्रहार. तर याचं योग्य उत्तर बघा, खंजर हा भारत किर्गिस्तानमध्ये जो युद्ध सराव आहे त्याला खंजर म्हटलं जाते. वरुणा हा भारत फ्रान्सचा आहे. दस्तलिक भारत उझबेकिस्तानचा आहे आणि वज्रप्रहार भारत अमेरिकेचा, म्हणजे ऍज इट इज आहे. त्यांच्या समोरच त्यांचं उत्तर दिलं, म्हणजे 1, 2, 3 यांच्या जोड्या सरळ सरळ 1, 2, 3 ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 85. गगनयान मोहिमेबद्दल योग्य विधान ओळखा. 15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान या मोहिमेची घोषणा केली.
भारताची पहिली सहमानव मोहीम आहे. ही मोहीम 2023 मध्ये प्रक्षेपित करण्यात येणार आहे आणि ही मोहीम यशस्वी झाल्यास मानवास अंतराळात पाठवणारा भारत हा तिसरा देश ठरेल. तर याच्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय आणि याच्यातले योग्य विधान आहे मित्रांनो, भारताची पहिली सहमानव मोहीम आहे आणि ही मोहीम 2023 मध्ये प्रक्षेपित केली जाणार आहे. जे पहिले सांगितले की 15 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहीमची घोषणा केली, नाही हा चुकला. हा घोषणा कधी झाली तर ही 15 ऑगस्ट 2018 रोजी घोषणा झाली होती. त्याच्यामुळे हा जो आहे हा चुकीचा आहे. आणि जो शेवटी सांगितलं की ही मोहीम यशस्वी झाल्यास मानवास अंतराळात पाठवणारा भारत तिसरा देश ठरेल, तर तिसरा नाही, असं जर सक्सेस झालं तर भारत हा चौथा देश ठरणार आहे. कितवा देश? चौथा देश. हा सुद्धा लक्षात असू द्या. मग पहिले 3 देश कोणते आहे? तर पहिले 3 देश आहे अमेरिका, रशिया आणि चीन. ओके, म्हणजे ब क योग्य, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 86, प्रमुख जागतिक कंपन्या आणि भारतीय सीईओ अध्यक्ष यांच्या योग्य जोड्या लावा. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲडोबे आणि ट्विटर. हा मोस्ट चर्चेचा विषय राहिलेला आहे बघा. ट्विटर यावर्षी एक डील होणार होती एलन मस्क सोबत, झाली म्हणून घोषित झालं, पुन्हा झालं की नाही झाली, म्हणजे विवाद त्याच्यावर चालू आहे. त्याच्यामुळं करंट अफेअर्स, वर्ल्ड करंट अफेअर्स किंवा नियुक्त्यामध्ये हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असू शकतो. तर सुंदर पिचई गुगलचे कोण आहे? सुंदर पिचई. हे मोस्ट आपल्याला कॉमन आहे, हे माहित आहे, फार फेमस व्यक्तिमत्व आहे. मायक्रोसॉफ्टचे कोण आहे? मायक्रोसॉफ्टचे आहे सत्या नडेला. ॲडोबेचे शंतनू नारायण आणि ट्विटरचे आहे पराग अग्रवाल. फार चर्चेत होते पराग अग्रवाल जेव्हा एलन मस्कनं हे ट्विटरची डील होणार आहे, असं सांगण्यात येत होतं की पराग अग्रवालनं आता त्यांना काढण्यात येणार, परंतु ही डील झाली नाही. अजूनही पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ आहेत. म्हणजे याचं उत्तर काय असणार? 4, 3, 2, 1. बघू ऑप्शन मध्ये पाहूया आहे का. बघा ऑप्शन नंबर 4, 4, 3, 2, 1. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार 4, 3, 2, 1. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 87, दानिश सिद्दीकी यांच्याबाबत योग्य विधाने निवडा. मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न असणार आहे मित्रांनो एक्झामच्या दृष्टिकोनातून, कारण की पुलित्झर पुरस्कार प्राप्त, 2दा पुलित्झर पुरस्कार यांना प्राप्त झालाय. त्याच्यामुळे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून फार मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. काय सेंटेन्स आहे बघा, यातला आपल्याला योग्य ओळखायला सांगितले आहे की रॉयटर इंडियाचे मुख्य छायाचित्रकार सिद्दीकी यांना 2017 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे आणि यांना 16 जुलै 2021 रोजी अफगाणिस्तानमध्ये छायाचित्रण करताना तालिबानी बंडखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याच्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर याच्यातला जो ब आहे ना की 2021 मध्ये 16 जुलैला अफगाणिस्तानमध्ये त्यांचं मृत्यू झालं तालिबान बंडखोरांच्या हल्ल्यात, तर हा करेक्ट आहे. हा जो पहिला सांगितला ना की 2017 मध्ये जागतिक प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार प्राप्त झाला नाही, त्यांना 2018चा प्राप्त झाला आहे मित्रांनो. 17चा नव्हता, तो कधीचा होता? 2018चा. त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. म्हणजे फक्त ब योग्य आहे. आणि अजून ऍडिशनल माहिती असू द्या, त्यांना 2018चा भेटला, 2017चा तर भेटला, त्यांना 2022चा सुद्धा भेटलाय. 2022चा सुद्धा त्यांना घोषित झालं. 2018चं का बरं त्यांना प्राप्त झालं होतं? तर रोहिंग्याची जी निर्वासित आहे रोहिंग्या लोक, त्यांच्या छायाचित्रणासाठी त्यांनी जे फोटो काढले होते, त्यांची जीवनातील जे पेच प्रसंग आहे त्यासाठी त्यांना हा प्राप्त झाला होता. 2022चा पुलित्झर पुरस्कार त्यांना कशासाठी प्राप्त झाला? तर कोविड-19ची जी सिच्युएशन होती, त्यांचे जे छायाचित्रण त्यांनी केलं त्याच्यासाठी त्यांना 2022चा सुद्धा पुलित्झर पुरस्कार देण्यात आलं आहे आणि तो मरणोपरांत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 88, आगामी ऑलिम्पिक स्पर्धा आणि ठिकाण यांची चुकीची जोडी ओळखा. याच्यातील चुकीची जोडी कोणती आहे? तर 2024चं 33व पॅरिस फ्रान्स येथे होणार आहे, हा करेक्ट आहे. 2028ला लॉस एंजेलिस अमेरिका, करेक्ट आहे. 32 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया, हा सुद्धा करेक्ट आहे. आणि 36 भारत दिल्ली, ही जोडी चुकीची आहे. दिल्ली भारत हे घोषित नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 89, निपुण भारत उपक्रम खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सध्या फार ऍक्टिव्ह मोड मध्ये निपुण भारत उपक्रमाचे कार्यक्रम घेतले जात आहे. संपूर्ण भारतभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात याचं कार्यक्रम घेतल्या जात आहे. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. तर हा कोणत्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? हा आहे प्राथमिक शिक्षणाशी आहे. कोणतं? प्राथमिक शिक्षण. प्रश्न क्रमांक 90, योग्य विधान ओळखा. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रीनफील्ड चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. UDAN योजनेअंतर्गत हे 62वे विमानतळ ठरलं आहे. तसेच सिंधुदुर्ग मुंबई हा 76वा UDAN मार्ग ठरला आहे. आपल्याला याच्यातलं योग्य विधान ओळखायचं आहे. तर याच्यातलं योग्य विधान फक्त अ. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रीनफील्ड चिपी विमानतळाचं उद्घाटन झालं. फार विवाद याच्यावरून झाला होता, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोन महत्वाचा प्रश्न ठरतो. ब का बरं चुकीचा आहे? तर इथे याने काय म्हटलं की हा योजनेअंतर्गत 62वे विमानतळ ठरलंय. तर हा 62वे विमानतळ नाही, हा 61वे विमानतळ ठरलाय UDAN या योजनेअंतर्गत. 61, त्याच्यामुळे हा इथं तर चुकीचा आहे. आणि
तसंच हा सिंधुदुर्ग मुंबई 75वा UDAN महामार्ग ठरला आहे. तर 76 सांगितलं, 76 नाही, हा 75वा मार्ग ठरला आहे. तर इथे मित्रांनो आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. तुम्हाला ही टेस्ट सिरीज आणि याचं पूर्ण स्पष्टीकरण पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर दिलाय, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.